नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या दिवसामध्ये अगदी छान आवळे भेटतात आणि वर्षभरासाठी आपण यापासून वेगवेगळे प्रकारे आवळा साठवून ठेवू शकतो. म्हणजे इथे मी आवळा कँडीचे 3 प्रकार बनवलेले आहेत. आवळ्यापासून 3 प्रकार आपण इथे बनवतोय आणि या पद्धतीने जर आपण आवळा बनवून ठेवला तर अगदी लहानांपासून सर्वजणच आवडीने खातात. आवळा हा बहुगुणी आहे. केसांसाठी, त्वचेसाठी, पचनासाठी आणि बऱ्याचशा आपल्या आरोग्याच्या समस्यासाठी हा एकदम रामबाण उपाय आहे. त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण आवळे घेतलेत. सध्या या प्रकारचे आवळे मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात. आपल्याला असे टपोरे आणि बिना डाग असलेले आवळे घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी याला असंच मुरवत ठेवून देणार आहे. यामध्ये आपण तुरटीचा एखादा खडा सुद्धा टाकू शकतो. 10 ते 15 मिनिटानंतर मी याला असे हाताने व्यवस्थित चोळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आवळे आपले धुवून झालेले आहेत. यानंतर एका सुक्या कपड्याने मी याला छान कोरडे करून घेते. इथे आपण अर्धा किलो आवळ्यापासून आवळा कँडी बनवणार आहोत. यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. इथे आपल्याला शक्यतो बिना डाग असलेलेच आवळे घ्यायचे आहेत. आवळे मी पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. या आवळ्यांना आपल्याला आता वाफ देऊन घ्यायची आहे. यासाठी एका कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी चाळण ठेवून दिली आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि त्याला छान वाफ आल्यानंतर यामध्ये आपल्याला आवळे ठेवून द्यायचे आहेत आणि 15 मिनिटं आपण याला छान वाफ देऊन घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर चेंज झालेला आहे आणि 15 मिनिटं झाल्यानंतर आपण आता याला चेक करतोय. याच्यामध्ये सुरी घातल्यानंतर अशी सुरी याच्यामध्ये सहज घुसते. याचा अर्थ आपले आवळे छान शिजले गेलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे गॅसवरून खाली उतरून घेते. आता आपण इथे अजून एकदा चेक करतोय. इथे मी तुम्हाला दाखवते. यातला एक आवळा असा हातात घेऊन याला थोडंसं प्रेस केल्यानंतर याच्या पाकळ्या अशा सहज ओपन होत आहेत. याचा अर्थ आवळे आपले छान शिजले गेलेले आहेत. आता मी याला थंड करून घेणार आहे आणि थंड केल्यानंतर याच्या पाकळ्या मी सोडवून घेणार आहे. आवळे आपले छान थंड झालेले आहेत आणि आता आपण याला असं हाताने थोडंसं प्रेस करून याच्या पाकळ्या ओपन करू शकतो किंवा जर आपल्याला असं नाही जमलं तर सुरीने हे आपण कट करून घेऊ शकतो. जेवढी मोठी किंवा छोटी आवळा कँडी हवी आहे तेवढी बनवू शकतो. आपल्याला जर या पाकळ्या थोड्या मोठ्या वाटल्या तर सुरीने आपण याचे एकाचे 2 तुकडेही करू शकतो. या पद्धतीने मी राहिलेले सर्व आवळ्याच्या पाकळ्या अशा खोलून घेणार आहे. आवळा इथे एकदम परफेक्ट शिजला गेला आहे. त्यामुळे इथे आपल्या आवळ्याच्या पाकळ्या अशा सहज ओपन होत आहेत आणि या मी सर्व ओपन करून घेते. अगदी सहज आणि सिंपल रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होणारी आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने आवळा कँडी घरच्या घरी सहज बनवू शकतो. आता इथे माझ्या आवळ्याच्या सर्व पाकळ्या खोलून झालेल्या आहेत आणि इथे मी बिया बाजूला काढून घेतलेत. त्याचबरोबर कढईमध्ये हे पाणी सुद्धा आहे. आता आपल्याला काय करायचंय, या बिया पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये लिंबाच्या साली किंवा लिंबूचा रस टाकून त्याला उकळून घेऊन नंतर थंड करून जर आपल्या डोक्यामध्ये जास्त डॅन्ड्रफ असेल तर केस धुताना आपण हे पाणी वापरू शकतो. आता इथे आपण या आवळ्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. आपण इथे अर्धा किलो आवळे घेतले होते. यासाठी मी पाव किलो साखर घेतली आहे. पाव किलो ऐवजी आपण 300 ग्रॅम साखर सुद्धा यामध्ये आपण वापरू शकतो. आता हे मी छान मिक्स करून घेते. हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 दिवसासाठी असंच मुरवत ठेवायचं आहे. प्रत्येक दिवशी याला उघडून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याला झाकून ठेवून द्यायचं आहे. याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला याला 2 ते 3 दिवसासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. 2 दिवस पूर्ण झालेले आहेत. हा 3रा दिवस आहे. मी याला रोज ओपन करून याला असं मिक्स करून घेत होते. याच्यातील हे जे पाणी आहे हे आपण सरबत बनवण्यासाठी वापरू शकतो. आता इथे आपण हे गाळून घेतोय. यासाठी मी इथे एक टोप घेतला. त्या टोपावरती अशी चाळण ठेवून दिली आणि याच्यावरती आपल्याला हे आवळा कँडीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून याच्यातील पाणी निथळून टोपामध्ये निघून जाईल.
चाळणीवरती याला मी असंच 2-3 मिनिटांसाठी निथळण्यासाठी ठेवून दिलं होतं। त्याच्यानंतर आपण एका ताटामध्ये या पाकळ्या पसरून घ्यायच्या आहेत। आपण आज इथे आवळा कँडी उन्हात न सुकवता सावलीमध्येच सुकवणार आहे। यासाठी मी ताटामध्ये या पाकळ्या अशा पसरून घेतलेल्या आहेत। आता इथे मी राहिलेल्या पाकळ्या या दुसऱ्या ताटामध्ये पसरून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती अगदी पातळ कपडा झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून याच्यावरती ही धूळ किंवा दुसरं काही बसणार नाही। आता मी हे छान पसरून घेतलेलं आहे। याला जर आपण उन्हामध्ये सुकवलं तर अगदी 2 ते 3 दिवसामध्ये छान सुकतात, पण सावलीमध्ये याला 4 दिवस तरी लागू शकतात। तर मी याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देते। सिटीमध्ये आवळा कँडी बनवल्यानंतर ती सुकवण्याचा प्रश्न असतो, पण सावलीमध्ये सुकवून सुद्धा आपण आवळा कँडी बनवू शकतो। 4 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपली आवळा कँडी एकदम छान सुकली गेलेली आहे। हाताला बिलकुलही चिकटत नाही। इथे पाहू शकता तुम्ही। आता याच्यातील अर्धी आवळा कँडी मी एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवते आहे। याच्यामध्ये मी पिठी साखर बिलकुलही टाकणार नाही आणि राहिलेल्या या आवळा कँडीमध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे। ही आवळा कँडी आपण बिना पिठी साखर घालताच बाजूला ठेवून देणार आहे। काहींना जास्त गोड चालत नाही, त्यांच्यासाठी ही आवळा कँडी आपण अशीच खाऊ शकतो आणि बिना पिठी साखर घातलेली आवळा कँडी सुद्धा खायला खूप छान लागते। आता राहिलेल्या या आवळा कँडीमध्ये मी 2 चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर या आवळा कँडीला छान लावून घ्यायची आहे। इथे पाहू शकता तुम्ही, याला अगदी पांढरा शुभ्र कलर आलेला आहे। या पद्धतीने जर आपण जास्त प्रमाणात आवळा कँडी बनवली तर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आपण वर्षभरासाठी ही स्टोअर करून खाऊ शकतो। याला आपण पिठी साखर लावून घेतली होती, एक्स्ट्राची पिठी साखर आपल्याला काढून घ्यायची आहे। यासाठी मी इथे एक ताट घेतले, ताटामध्ये चाळण ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला आवळा कँडी चाळून घ्यायची आहे, जेणेकरून एक्स्ट्राची साखर निघून जाईल। पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी तयार झालेली आहे। अगदी कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि अगदी सहज एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण आवळा कँडी बनवू शकतो। याच्यापुढे आपण आवळ्याचा दुसरा प्रकार कसा बनवायचा ते पाहतोय। आता आवळे मी पुसून घेतलेले आहेत। यानंतर याला आपण उकडून घेणार आहोत। यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं, त्यावरती अशी चाळणी ठेवून दिली आहे आणि त्याच्यावरती आपण हे झाकण लावून ठेवले। या पाण्याला छान वाफ आल्यानंतर यामध्ये आपण हे सर्व आवळे टाकून घेणार आहोत आणि याला आपल्याला छान उकडून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर अशीच पूर्ण प्रोसेस केली तर तुमची आवळा कँडी ही एकदम परफेक्ट अशी तयार होईल। आता 29 मिनिटं झालेले आहेत। आता पाहू शकतो आपण इथे याचा कलर एकदम डार्क झालेला आहे आणि या आवळ्याच्या पाकळ्या अशा रिकाम्या झालेल्या दिसत आहेत आपल्याला। इथे पाहू शकता तुम्ही। आपण आता याच्यामध्ये सुरी घालून बघितली तर याच्यामध्ये सुरी सहज जाते, याचा अर्थ आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत। गॅस बंद करून आता आपण हे गॅसवरून खाली उतरून घेतलेत। आता मी तुम्हाला चेक करून दाखवते। इथे एक आवळा आपण हातात घेतलेला आहे आणि हाताने थोडंसं प्रेस केल्यानंतर याप्रमाणे याच्या पाकळ्या खुलू लागलेल्या आहेत। याचा अर्थ असा की आपले आवळे हे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता याला आपण छान थंड होऊ द्यायचं आहे, कारण गरम असताना जर पाकळ्या काढण्याचा प्रयत्न केला तर हाताला चटके लागू शकतात। मी याला छान थंड होऊ देणार आहे। आवळे मी छान थंड करून घेतलेले आहेत। हाताने आपण हे सहज खोलू शकतो। इथे पाहू शकता तुम्ही, हाताने आपण या पाकळ्या खोलून घेतलेल्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही ह्या पाकळ्या सहज ओपन झालेल्या आहेत। ह्या जर आपल्याला थोड्या मोठ्या वाटल्या तर याचे आपण सुरीने 2 कट देऊन घेऊ शकतो। याप्रमाणे मी राहिलेल्या सर्व आवळे हे खोलून त्याच्या पाकळ्या काढून घेणार आहे आणि याच्या बिया ह्या मी बाजूला ठेवून देणार आहे। आवळे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। केसांसाठी, त्वचेसाठी किंवा पचनासाठी आवळा गुणकारी असतो, म्हणून दिवसातून एक तरी आवळा आपण खावा। पण लहान मुले असा आवळा खात नाहीत, त्यामुळे आपण त्यांच्यासाठी अशी वेगळी आवळा कँडी बनवणार आहोत। इथे मी आवळ्याच्या सर्व पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचे नाही। आपल्याला जर वाटलं तर याचे आपण अजून 2 तुकडे करूनही हे बारीक करून घेऊ शकतो। इथे पाहू शकता तुम्ही, याचे आपण एकदम छान पेस्ट बनवलेली आहे आणि आता ही आपण एका कढईमध्ये काढून घेतोय। आपले आवळे एकदम छान शिजले गेले होते, त्यामुळे वाटताना त्यामध्ये पाणी घालायची काहीच गरज लागत नाही। आपली आवळ्याची पेस्ट ही
एकदम छान तयार होते। राहिलेल्या आवळ्याच्या पाकळ्याही मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर मी ते अद्रक घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये टाकून घेणार आहे। यामुळे आपल्या आवळा कँडीला चव अजूनच खूप छान लागते। यानंतर यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। लिंबूमुळे आपली आवळा कँडी एकदम चटपटीत अशी तयार होते। आता हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये एकदम छान बारीक करून घेणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही याची ही एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे। त्या कढईमध्येच आपल्याला ही पेस्ट देखील काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व आवळ्यांच्या पाकळ्यांची अशी पेस्ट करून घेणार आहे। राहिलेल्या सर्व आवळ्याच्या पाकळ्यांची पेस्ट मी इथं करून घेतलेली आहे आणि यामध्ये साखर टाकलेली आहे। साखरेचं प्रमाण हे आपल्याला सेम घ्यायचं आहे, म्हणजे 1 किलो आवळे असतील तर त्यासाठी आपल्याला 1 किलो साखर वापरायची आहे। आता हे सर्व मी छान मिक्स करून घेते आहे। हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे। यानंतर मंद आचेवरती आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे। याला सतत असं परतत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही। याला असं सतत असं परतत राहायचं आहे आणि याच्यातील पूर्ण साखर आता छान विरघळली गेलेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही हे थोडंसं पातळ झालेलं आहे। यानंतर आपल्याला हे असं सतत हलवत राहायचं आहे आणि या स्टेजला आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे ठेवून देणार आहोत। 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही 10 मिनिटानंतर याचा कलर चेंज झालेला आहे। याला मी मध्ये एकदा दोनदा उघडून याला थोडंसं परतून घेतलं होतं। आता आपण एका बोलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं एक मिश्रण बनवलेलं आहे आणि हे मिश्रण आपण या कढईमध्ये ओतून घेणार आहोत। आवळ्याच्या या बॅटरमध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा या बॅटरचा कलर चेंज होईल त्याच वेळी आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलचीची पावडर टाकायची आहे आणि याला देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मात्र आपल्याला याला सतत असं परतत राहायचं आहे, कारण हे आता खाली चिटकू शकतं आणि करपू शकतं। इथे पाहू शकता तुम्ही याचा छान पाक तयार होऊन आणि हे पूर्ण सुकलेलं आहे। इथे कढईमध्ये खाली बिलकुलही पातळ मिश्रण राहिलेलं नाही। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता मी इथे एका चॉपिंग बोर्डवरती बटर पेपर पसरवून घेतलेला आहे आणि याला तुपाने मी ग्रीस करून घेतलेला आहे। याच्यावरती आपल्याला हे बॅटर टाकून त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यामुळे बटर पेपरचा तुम्ही नक्की उपयोग करा आणि बटर पेपर जर नसेल तर एका प्लेन पेपरला तुम्ही तूप लावूनही वापरू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही शक्यतो बटर पेपरच वापरावा। हा इको बेक बटर पेपर आहे। आता यावरती मी हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गरम असतानाच याला सेट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बटर पेपर असेल तर हे बॅटर आपल्याला हँडल करणं सोपं जातं, कारण हे खूप गरम आहे आणि बटर पेपरनी याचा सरफेसही एकदम प्लेन होऊन जातो। इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी या पद्धतीने हे असं प्लेन करून घेतलेलं आहे। इथे मी याला असं प्रेस करून घेताच याला स्क्वेअर शेप देऊन घेणार आहे। हे जर तुम्हाला थोडंसं सैलसर वाटलं तर याला असं बटर पेपरमध्ये कवर करून आणि याला स्क्वेअर शेप देऊन तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा असं ठेवू शकता। इथे पाहू शकता तुम्ही हे आपलं छान सेट झालेलं आहे। हाताला बिलकुलही ओलसर लागत नाही। आता मी याचे पीसेस बनवून घेते। इथे मी याचे छोटे छोटे स्क्वेअर बनवून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला डायमंड शेपमध्येही कट करून घेऊ शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याची साईज कट करून घ्यायची आहे। तुम्हाला जसं छोटं किंवा मोठं हवं आहे तसं तुम्ही याचे पीसेस बनवून घ्यायचे आहेत। आता मी याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता मी हे तुम्हाला उचलून दाखवते। इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान आणि एकदम परफेक्ट अशा वड्या आपल्या तयार आहेत। या पद्धतीनेच मी या राहिलेल्या सर्व वड्या याच्यातून काढून घेते। या बिलकुलही हाताला चिटकत नाहीत। एकदम छान अशा आणि एकदम परफेक्ट अशा आवळ्याच्या वड्या आपल्या तयार आहेत। ह्या आपण अशाही खाऊ शकतो किंवा मग इथे आपल्याला एका प्लेटमध्ये 2 चमचे पिठी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये या वड्या अशा घोळवून आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत। या जर अशा
अशा करून ठेवल्या तर याची चव अजूनच खूप छान लागते। किंवा वरती साखर लावल्यामुळं मुलंही या वड्या एकदम आवडीने खातात। इथे पाहू शकता तुम्ही ही इन्स्टंट तयार होणारी आवळा कँडी आपली तयार आहे। किंवा ही बनवण्यासाठी आपल्याला याला उन्हात ठेवण्याचीही गरज नाही। आणि या पद्धतीने आपण इथे अगदी झटपट आवळा कँडी बनवून घेतलेली आहे। यानंतर आपण आवळ्याचा तिसरा प्रकार इथे बनवतोय। तर इथे आपण मोरावळा बनवणार आहोत आणि तोही गुळातील बनवणार आहोत, त्यामुळे अधिक पौष्टिक बनून तयार होणार आहे। आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। आवळे बुडतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुरटीही टाकू शकता। याला मी थोडं 10 ते 15 मिनिटं असंच पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही, आता मी हे आवळे छान धुवून घेतलेले आहेत आणि एका सुक्या कपड्याने आपल्याला हे एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत। याला पाण्याचा अंश बिलकुलही राहता कामा नये। आता मी इथे सर्व आवळे पुसून कोरडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण उकडून घेणार आहोत। यासाठी कढईमध्ये मी थोडं पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे। मगाशी दाखवल्याप्रमाणेच हे आवळे आपल्याला आधी उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही आवळे आधी उकडून घेऊन नंतर गुळामध्ये किंवा साखरेमध्ये टाकून त्याचा मोरावळा बनवू शकता, किंवा मग डायरेक्ट जर आवळे धुवून घेतले तर त्यामध्ये सुद्धा फोकणी होलं पाडून त्यामध्ये सुद्धा डायरेक्ट पाकामध्ये तुम्ही टाकू शकता, म्हणजे गुळामध्ये किंवा साखरेमध्ये टाकू शकता। मात्र मी इथे आवळे उकडून घेतलेले आहेत। हाताने थोडं प्रेस केल्यानंतर याच्या पाकळ्या ह्या सहज उघडल्या जात आहेत। आता आपण याला थंड करून घेणार आहोत आणि हे आवळे छान थंड झाल्यानंतर याला आपण फोकच्या साहाय्याने याला असे आपण होल पाडून घेणार आहोत। हे तुम्ही आवळे शिजत घालण्यापूर्वीही करू शकता, पण त्यावेळी आवळे खूप हार्ड असतात आणि मग आपल्याला होल पाडणं सहज शक्य होत नाही। त्यामुळे मी आवळे शिजून झाल्यानंतर याला असे फोकच्या साहाय्याने होल पाडून घेते। असं केल्यामुळं काय होतं की जेव्हा आपण या आवळ्यांमध्ये गूळ घालून त्याचा पाक बनवणार तेव्हा तो पाक अगदी आतपर्यंत जाऊन आपले आवळे हे एकदम रसरशीत असे आणि मऊसूद असे तयार होतात। तर आता आपण इथे सर्व आवळ्यांना असे होल पाडून घेतलेले आहेत आणि हे आपण बाजूला ठेवून देतोय। आणि यावेळी हे जे पाणी असतं हे पाणी आपण केस धुण्यासाठी वापरू शकतो। जर आपल्या केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल किंवा आपले केस गळत असतील तर त्यासाठीही हे पाणी आपण वापरू शकतो। शिवाय आपण जर केसांना मेहंदी लावत असू तर त्यामध्येही हे पाणी आपण वापरू शकतो। हे गाळून आपण बाटलीमध्ये भरून ठेवून याला स्टोअर करू शकतो। मी इथे हे आवळे घेतलेत, हे आपल्याला कपड्यांनी छान कोरडे करून घ्यायचे आहेत। यामध्ये पाण्याचा अंश बिलकुलही ठेवायचा नाही। इथे मी आवळे हे छान कोरडे करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। इथे आपण समप्रमाणात गूळ वापरणार आहोत, म्हणजे अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। इथे मी काळा गूळ वापरते, तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडे जो गूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर मी इथे 2 चमचे साखर टाकली आहे। साखर टाकल्यामुळे आपला पाक हा एकदम चकचकीत असा तयार होतो आणि आपल्या मोरावळ्याला एक छान अशी शाईन येते। आता इथे मी याला हलक्या हाताने छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम ही एकदम लो करून ठेवायची आहे आणि याला असं सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर मग हे खाली करपू शकतं। तुम्हाला जर हे असं शक्य होत नसेल आणि तुम्ही जर पहिल्याच वेळी मोरावळा बनवत असाल तर तुम्ही कढईमध्ये गूळ घेऊन त्याच्यामध्ये थोडी साखर घालून अगदी चमचाभर पाणी टाकून त्याला सतत हलवून त्याचा पहिला पाक करून घेतला तर चालेल आणि त्यानंतर त्यामध्ये हे आवळे सोडले तरीही चालतील। पण मी इथे दाखवल्याप्रमाणे आधीच यामध्ये गूळ टाकून हे नंतर गॅसवर ठेवून घेते। इथे पाहू शकता तुम्ही, थोडं याला असं सतत हलवत राहिल्यानंतर हे थोडंसं पातळ झालेलं आहे। अजूनच आपल्याला इथे याला थोडंसं असं हलवत राहायचं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही, हा गूळ पूर्ण विरघळलेला आहे। आता या स्टेजला आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर आपण आता इथे पाहतोय हा आपला पाक बनू लागलेला आहे आणि याला छान फेस आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला दालचिनीचे छोटे तुकडे टाकायचे आहेत। त्याचबरोबर मी इथे 4 वेलची टाकलेले आहेत आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून त्याचा रस काढून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये टाकलेला आहे। आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं म्हणजे अगदी अर्धा चमचा मीठ मी इथे टाकलेलं आहे। यामुळे आपल्या मोरावळ्याची चव ही अजूनच छान वाढते। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे पाहू शकता तुम्ही मोरावळा जवळजवळ तयार होत आलेला आहे। आता याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि याला अजून 10 मिनिटं छान शिजू देणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपला मोरावळा हा बनून तयार झालेला आहे आणि हा बनण्यासाठी मला जवळजवळ 25 ते 30 मिनिटे लागलेले आहेत। आपण किती प्रमाणात मोरावळा बनवतोय यावर आणि गॅसची फ्लेम किती प्रमाणात कमी जास्त आहे याच्यावरती वेळ कमी जास्त लागू शकतो। आता मी याला झाकण ठेवून ओव्हरनाईट ठेवून देणार आहे आणि उद्या सकाळी मी तुम्हाला हे दाखवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हा मोरावळा छान थंड झालेला आहे आणि अगदी परफेक्ट झालेला आहे, मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। शिवाय आपण हा गुळात बनवलेला आहे त्यामुळे हा अधिकच पौष्टिक आहे। या आवळ्यामध्ये पाक हा छान मुरलेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही थोडंसं प्रेस केल्यानंतर हा अगदी मऊ लुसलुशीत असल्यामुळे याच्यातून पाक खाली पडत आहे। आपला गुळातला मोरावळा हा तयार झालेला आहे, तो आपण एका काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आहे आणि हा मोरावळा बुडेल एवढा पाक त्यामध्ये टाकून ठेवायचा आहे आणि त्यातूनही जर पाक शिल्लक राहिला किंवा मोरावळा संपल्यानंतर जेव्हा यातील हा पाक शिल्लक राहतो तेव्हा याचा आपण सरबत बनवू शकतो। एका ग्लासमध्ये पाणी घेऊन या पाकातील 1 ते 2 चमचे त्यामध्ये टाकले तर त्याचा छान सरबत बनतो। आता हा मोरावळा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। अगदी रसरशीत, मऊ लुसलुशीत आणि एकदम परफेक्ट असा मोरावळा आपला तयार आहे। शिवाय गुळात बनवल्यामुळे अजूनच पौष्टिक असा बनलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकारे आवळा वर्षभरासाठी खाण्यासाठी कसा साठवून ठेवायचा हे पाहिलेलं आहे। 3 प्रकार इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत। अत्यंत सोप्या पद्धतीने आपण इथे आवळा कँडी, मोरावळा आणि आवळ्याच्या वड्या बनवलेल्या आहेत। इथे दाखवलेल्या 3 प्रकारांमधले कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे दाखवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। शिवाय अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।